श्री करंजेश्वरी माते तुझा नमन कलेचे माहेर घर हे सुंदर कोकण नमन कलेचे माहेर घर हे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शाने झालेला पावन हे आमचे नमन नमन गावावरती गाणा हरी देव नमन नमन समुद्रा गावावरती गाणा Bye.
हॅलो 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 तुझे चटाई प्रभु जपाई तुझे चटाई प्रभु जपाई या रंगभूमी लक्ष्मणो आमच्या सुकारी करंजेश्वरीच्या कृपेने
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गजासुरा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. बोल, माझी भक्ती का रमली आहेस? बोला नाता या त्रिभुवनामध्ये सर्व शक्तिशाली व्हावा असा मला वर हवाय. गजासुरा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. किंचित वर माग. बोला नाता या त्रिभुवनामध्ये मला देव दानव मानव कोणत्याही शास्त्राने मला मिळून देणार असा मला वर हवाय. तथास्तु. पण गजासुरा, एक लक्षात ठेव, मी दिलेल्या वराचा जर तू दुरुपयोग केलास तर तुझा विनाश अटळ आहे. ठीक आहे शंभू महादेवा. तथास्तु. देव दानव मानव तुझ्यापासून या गजासुराला मृत्यूचा भय नाही. आता पहिली स्वारी त्या अमरावतीवर तो देवाचा राजा इंद्र याला नावारी करून सर्व देवांच्या अधिपत्य गाजवता येईल. महादेवाच्या वराने उन्मत्त झालेला गजासूर, महादेवाच्या वराने उन्मत्त झालेला गजासूर अमरावतीचे राज्य शासन करण्यासाठी अमरावतीकडे निघाला.
हे राज्य सोडून चालता कोण? अरे गजसुरा, महादेवाने दिलेल्या वरामुळे तू फार श्रीमंत झाला आहे. ही अमरावती आम्हा देवांची आहे. ती सांभाळण्याची जबाबदारी या इंद्राची आहे. हे विसरू नकोस. इंद्रदेवा, मग वेळ कशाला? दाखव तुझं सामर्थ्य. अरे मग वेळ कशाला? दाखव तुझं सामर्थ्य. गजसुरा, ही अमरावती आम्हा देवांची आहे. अरे दाखव तुझं सामर्थ्य. तुझी ही अमरावती माझ्या शरीराचे आणि त्याचा होईल. इंद्रदेवाची अमरावती काबीज करून गजासूर सत्यलोकी निघाला. प्रणाम ब्रह्मदेवा, प्रणाम. या इंद्रदेवा, या ब्रह्मपुरीत कसं काय येणं केलं? ब्रह्मदेवा, त्या गजासुरापासून आम्हा देवांचे रक्षण करा. त्या गजासुराने अमरावतीचं राज्य काबीज करून आम्हा देवांचा अतोनात छळ चालू केला आहे. इंद्रदेवा, तो गजासूर महादेवाच्या भावने फारच उन्मत्त झाला आहे. यावर उपाय गजासूरच सांगू शकतात. ठीक आहे ब्रह्मदेवा, आपण महादेवांसंगेत गजाननाची आराधना करूया. ठीक आहे. चला ब्रह्मदेवा, तो गजासूर इकडेच येत आहे. अरे तुझ्या पाऊल चाललाय आणि तू ब्रह्मदेवा सृष्टीचा कर्ता करविता तू या गजासुराला पाहून ही प्रगती सोडून चाललाय. अरे अहंकारी गजासूर, तुझा अहंकार नाहीसा झालाय हे लक्षात ठेव. ब्रह्मदेवा तुझी बरोबर बंद कर आणि त्याचा तुझं सामर्थ्य. ठीक आहे गजासूर. ब्रह्मदेवा
युद्धात पराभव आल्यानंतर देवेंद्र व ब्रह्मदेव महादेवांच्या भेटीला कैलासाकडे निघाले. आज या कायद्याचं कसं काय येणं केलं? हा देवा, त्या गजासुरापासून आम्हा देवांचे रक्षण करा. तुम्ही दिलेल्या वरामुळे तो गजासूर फार उन्मत्त झाला आहे. हा देवा, त्या गजासुराचा अंतकाळ केव्हा आणि कोणापासून होईल हे कृपा करून आम्हाला सांगा. देव निश्चिंत राहा, त्या गजासुराचा अंतकाळ बाल गणेशाकडून होणार आहे. आपण सर्वांनी मिळून बाल गणेशाची आराधना करूया. ठीक आहे महादेवा, या पूजेला आत्ताच प्रारंभ करूया. ठीक आहे. शिवनंदना तुझे गुण गाताना, शिवनंदना तुझे गुण गाताना, होई माझा आनंद मना, होई माझा आनंद मना. मोरया मोरया गणेशाचा जय जयकार असो. गणाधिपती गणेशाचा जय जयकार असो. देव हो, तुमच्या मनीचा भाव मी जाणला आहे. त्या उन्मत्त गजासुराचा अहंकार मी लवकरच संपुष्टात आणणार आहे. आपण निश्चिंत राहा. गणाधिपती गणेशाचा विजय असो. गणाधिपती गणेशाचा विजय असो. मी शिव पार्वती पुत्र गणेश आहे आणि मी तुझ्या समाचारासाठी आलेलो आहे. देवा गणेशा, या त्रिभुवनात देव दानव दानव या गजासुरांच्या अधीन आहोत आणि तू माझ्या समाचारासाठी आलास. अरे गजासुरा, महादेवांच्या वाऱ्याने तू फार उन्मत्त झाला आहेस. आठव
आठवतो वर. देवा गणेश मग वेळ कशाला ठीक आहे. अरे गणेशा, हा गजा तुझा बरा आहे गणेशा. संभल. अशा रीतीने गजासुराचे गर्वहरण करून गणेशाने या गजासुराला आपले वाहन बनवले. तुंगावरती स्वार होनी नाचताले गणराया. तुंगावरती स्वार होनी नाचताले गणराया. भक्तगणाचे रक्षण करण्या, भक्तगणाचे रक्षण करण्या आले बाप्पा मोरया. समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. ओढ लागे सणाला, हर्ष वाटे मनाला. ओढ लागे सणाला, हर्ष वाटे ओ मनाला. सुखी ठेवी तो भक्त जनाला, मी पुसिते श्रीगणाला.
सुखी ठेवीत भक्त जनाला मी पूजिते श्री गणाला